दूर नगरी बड़ी दूर नगरी। कैसे आऊं रे कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, तेरे द्वार का नगरी बड़ी दूर नगरी है। दूर नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी बड़ी दूर नगरी। कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं। भगवंताला म्हणावा रे खूप दूर आहे रे तुझी नगरी, अजून असं काहीतरी कर ना रे, मला घेऊन जा ना इथून। बसल्या जागी झोप लागली, झोप लागल्यानंतर मग मात्र भगवंतानं योग मायेनं सुदामजींना त्या ठिकाणाहून उचललं आणि आपल्या नगरीच्या जवळ आणून मांडलं। जाता जाता मूर्छित होऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी भगवंताला उचलून नेतात पहा। देवाचं राज्य मात्र इकडं सुरळीत चांगलं आणि छान चाललेलं आहे, पण चालू असताना आता मात्र गोड गप्पा रंगल्या रुक्मिणी मातेच्या आणि भगवंताच्या। आणि त्या गप्पा रंगल्यानंतर त्या ठिकाणी बोलता 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 अनेक विषय निघाले आणि अनेक विषय निघाल्याबरोबर रुक्मिणी माता विचारू लागल्या, का हो देवा, म्हटली तुम्ही अनेक गोष्टी सांगता, अनेक गोष्टी सांगता, मग मला सांगा ना, म्हटली तुम्ही ज्यावेळेस शिकत होते सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये त्यावेळेस कोणीतरी मित्र होता म्हटले तुमचा जीवा भावाचा, त्याच्याबद्दल नाही काही सांगितलं तुम्ही। रुक्मिणी मातेनं विचारल्याबरोबर देवाच्या डोळ्यात पाणी आलं, आठवलं त्यांना ज्यावेळेला मी शिकत होतो ना सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये, त्यावेळेस माझ्या जीवाला जीव देणारा माझा एक मित्र होता, ज्यानं कधी मला सोडून एक घास सुद्धा नाही खाल्ला। जर मी नाही बोललो तर त्याला 5 मिनिटं करमत नव्हतं। अरे मी जर त्याच्यापासून 5 मिनिटं दुरावलो तरी ज्याचे डोळे पाण्यानं भरून यायचे। आम्ही एकत्र खेळायचो, आम्ही एकत्र जेवायचो, आम्ही एकत्र अभ्यास करायचो, अध्ययन करायचो, खोड्या करताना सुद्धा एकत्र करायचो, असा माझा एक मित्र होता गड्या। भगवंत रुक्मिणी मातेला ह्या गोष्टी सांगू लागले। एकच मित्र होता रुक्मिणी असा की ज्याच्यावर माझा सुद्धा खूप जीवापाड प्रेम होतं, त्याचं नाव आहे सुदामा ग। डोळ्यात पाणी आलेलं आहे भगवंताच्या। भगवंत सांगतात रुक्मिणी मातेला। कथा इथपर्यंत आल्याबरोबर मग मात्र शुकदेवांना परीक्षिती राजानं त्या ठिकाणी प्रश्न केला, महाराज, कथेमध्ये तुम्ही सांगितलं की भगवंतासोबत त्या ठिकाणी शिकत होते सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी सुदामाजी, पण सुदामाजींबद्दल अजून मी काही ऐकलं नाही। आता कसे होते नेमकं पुढं काय झालं त्यांचं, मला ती कथा ऐकायची आहे। मग श्रीमद भागवतामध्ये याच्यानंतर सुदामा चरित्राची कथा येते सुदामजी सुद्धा मोठे झालेले होते। सुदामजीचा विवाह झालेला होता, पण सुदामाजींचा जर विचार केला ना तो सुदामजींची परिस्थिती अतिशय गरीब होती। त्यांच्या घरी खायला अन्न नव्हतं।
पाहिले तर परिधान करण्यासाठी कपडे नव्हते. तुटके फाटके कपडे घालून सुदामजीनं त्या ठिकाणी राहावं पा. घरात काही खायला नसल्या कारणानं पाणी पिऊन दिवस काढावं लागायचे. कारण नशिबालाच दरिद्री आलेली हो. एक दिवस जर खायला काही मिळालं ना तर 8 दिवस उपवाशी काढावे लागायचे. आणि सुदामाजींची एवढी गरिबी होती ना, पण त्यांचं भजन कधी बंद नाही झालं. कायम माझ्या सुदामजींनी भजन करत राहावं. श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण. सतत भजन करणारे ना माझे सुदामजी आहेत ना. अरे ज्यांना खायला अन्न नव्हतं, उपवाशी राहावं लागायचं, 8-8 दिवस पाणी पिऊन राहणारे माझे सुदामजी. पण भजन कधी थांबवलं नाही. कधी म्हटले नाही त्या देवानं माझ्यावर ही परिस्थिती आणली आहे, मी त्याचं भजन नाही करणार. सुदामजींच्या आवाजाचा जर विचार केला ना, कोकिळेपेक्षा सुद्धा सुंदर आवाज माझ्या सुदामजींचा होता. सुदामजींनी जर भजन म्हणायला लागलं तर सगळी जण भाव विभोर होऊन त्या ठिकाणी भजन ऐकायचे. एक दिवस राजानं सेनापतीला विचारलं, सेनापती आपल्याकडे महोत्सव आहे, या महोत्सवामध्ये सुंदर गाणारा कुणीतरी पाहिजे, आहे का आपल्याकडे कुणी? सेनापतीनं सांगितलं आपल्याकडे आहे कडे एक गायक ज्याचा सुंदर आवाज आहे. मग कोण आहे म्हणून म्हटले सुदाम नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याचा आवाज खूप सुंदर आहे म्हटले. राजा म्हटले त्याला बोलून घ्या. सुदामजींना बोलवलं. त्या महोत्सवामध्ये सुंदर भजन माझ्या सुदामजींनी करावं. ते भजन ऐकल्यानंतर राजा सुद्धा भावविभोर झाला आणि राजानं सांगितलं, सुदामजी आजपासून तुम्हाला काम करायची गरज नाही. वर्षभर पुरेल इतकं धनधान्य मी तुम्हाला पुरवेल, फक्त तुम्ही माझ्यासाठी गायचं. तुम्हाला कशाची कमतरता पडू देणार नाही. तरी सुदामजी म्हणतात, पहा सुदामजी म्हणतात, राजा मी कुणासाठी गात नाही रे बाबा, किंवा माझ्या गायनानं माझ्या पोट भरण्यासाठी मला पैसा मिळावा म्हणून पण नाही गात. मी गातो फक्त माझ्या परमात्म्यासाठी, माझ्या कृष्णासाठी मी गातोय. इथून पुढे मी नाही गाऊ शकत तुझ्यासाठी. राजाला राग आला. राजा म्हटला, हे बघा सुदामा, जर माझ्यासाठी गायचं नसेल तर या राज्यात तुमचं जगणं मुश्किल करेल मी. कोणाला धान्य देऊ देणार नाही, कोणाला जेवण देऊ देणार नाही, कोणाला तुमच्या सोबत बोलू सुद्धा देणार नाही. सुदामजी गरीब जरूर होते हो, पण स्वाभिमानी महात्मा होता तो. त्यानं सांगितलं, राजा काय करायचंय करून घे, पण मी गाईन तर फक्त माझ्या देवाला, तुझ्यासाठी नाही गाऊ शकत. तुमची इच्छा असेल ते करा. असं म्हणावं सुदामजी निघून गेले. राजानं सगळीकडे दौंडी पिटवली आणि दौंडी पिटवल्याबरोबर सांगितलं, त्या सुदामाला कोणी खायला द्यायचं नाही, कोणी धनधान्य सुद्धा त्याला द्यायचं नाही. परिस्थिती अगोदरचीच नाजूक होती आणि या नाजूक परिस्थितीमध्ये अजून अशी जर सूचना त्या ठिकाणी दिली, दौंडी पिटवली, मग मात्र त्या ठिकाणी अजून दरिद्री अलीकडे. घरात खायला अन्न नाही, अंगावर घालायला वस्त्र नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कपडे फाटलेले आहेत अंगावर. घरची जर परिस्थिती विचार केली ना, त्यांची पत्नी होती, त्या पत्नीला मुलांनी म्हणावा, ग आई, आई भूक लागली, काहीतरी खायला दे ना, आई दे ना ग खायला काहीतरी. अगं पाणी पिऊन आता पोटाला नाही ग सहन होत, आई काहीतरी खायला दे ना ग.
त्यांच्या आईनं सुशिलानं म्हणावं, हो बाळा देते ना, खायला देते रे बाळा. चुलीवर त्या ठिकाणी भांड मांडावं, त्यात पाणी टाकावं, त्यात मीठ टाकावं आणि असं हलवावं. लेकरांना सांगावं, हे बघ बाळा चुलीवर शिजतंय, शिजलं की देते. लेकरानं पुन्हा जवळ जाऊन विचारावं, आई भूक लागली ग, दे ना ग काहीतरी खायला. हो रे दादा, हो रे बाळा, देते. शिजतंय ना चुलीवर, शिजलं ना की लगेच वाढते. वाट पाहून पाहून लेकरांनी झोपी जावं. दुसरा दिवस उजडला की लेकरांनी पुन्हा तोच टाहू फोडावा, आई आई भूक लागली ग, दे ना ग काहीतरी खायला. आईनं पुन्हाच तसंच सांगावं, शिजतंय बाळा चुलीवर, शिजला की देते, शिजला की देते. मग आईनं पाणी घ्यावं, त्यात मीठ टाकावं, त्यात थोडं पीठ टाकावं, तेच मिक्स करावं, हलवावं, त्याच्यात विरघळावं आणि तेच लेकराला प्यायला द्यावं. अशी परिस्थिती काढत होती. पण माझ्या सुदामजींनी कधी देवाला दोष नाही दिला. मला खायला मिळत नाही, मला जेवायला मिळत नाही, अजिबात नाही. सुदामजी म्हणायचे, देवा अरे तुझे किती भक्त आहेत की ज्यांना एकच एकादशी घडते, पण हा सुदामा किती भाग्यवान आहे की याच्या नशिबात दररोज एकादशी घडते. मलाच नाही देवा, माझ्या बायकोला, माझ्या मुलांना, सगळ्यांना एकादशी घडते ना देवा. आम्हाला एखादी गोष्ट कमी पडली तर आम्ही देवाला शिव्या द्यायला तयार होऊन जातो. अरे ज्यांच्या लेकरानं पाण्यात मीठ आणि पीठ टाकून मिक्स करून त्या ठिकाणी प्यावं, पाणी पिऊन दिवस काढावेत, पण ते सुदामजी कधी देवाला त्या ठिकाणी बोलत नव्हते. सुदामजी म्हणायचे, काय भाग्यवान आहे हा सुदामा की ज्याला एकादशी रोज घडते. परिस्थिती वाईट होती. एक दिवस सुदामजीच्या जवळ सुशीला माता गेली आणि जवळ गेल्यानंतर मग मात्र सुशीला माता म्हणते, काहो स्वामी, तुम्ही खूप तुमच्या मित्राची गुणगान गाता. तुमच्या मित्राची गुणगान गाता, त्याचं एवढं नाव घेता, पण आजपर्यंत तुम्ही त्याला कधी भेटायला नाही गेले. तो कसा आहे, चांगला आहे का नाही आहे याची चौकशी सुद्धा तुम्ही नाही केली. तिला वाटत होतं सुदामजींनी त्यांच्या भेटीला जावं, पण डायरेक्ट जा नाही म्हणाली. का हो, तुम्ही त्या मित्राला भेटायला सुद्धा नाही गेले. तो कसा आहे, चांगला आहे का, बरा आहे का. सुदामजींच्या डोळ्यात पाणी आलं आणि सुदामजी म्हणतात, सुशीला तुझा स्वभाव किती छान आहे ग, तू किती गोड आहेस. अगं त्या देवाला मी विसरूनच गेलो होतो, मी त्याच्याकडे गेलो नाही, मी त्याला भेटलो नाही, पण तुम्हाला त्याची आठवण करून दिली सुशीला. मग सुशीला माता म्हणते, मग आता आठवण झाली तर जा ना त्याला भेटायला. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सुदामजी म्हणतात, सुशीले अगं जावं तर मलाही वाटतंय ग, पण जाताना मोकळ्या हाताने जायचं नसतं. मित्राच्या घरी, गुरुच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं लागतं. आणि माझी परिस्थिती अशी आहे की मी त्याला जाताना काही नेऊ शकत नाही. सुशीला माता म्हणते, थांबा ना, एक 5-10 मिनिटं थांबा, आलेच मी. धावत पळत शेजारणीच्या घरी गेली. शेजारणीच्या घरी गेल्याबरोबर एक शेजारीण पोहे पाखडत होती. तिच्या जवळ गेली, तिला हात जोडते, मावशी मावशी द्या ना काहीतरी. 4-5 दिवस झालं पोरं उपवाशी आहेत, भूक भूक करतात आहे, त्यांना भूक लागली आहे, थोडंफार काहीतरी द्या ना हो. त्यांना लेकर तळमळ करतात हो, द्या ना काहीतरी. पोहे पाखडणाऱ्या मावशीनं पोहे पाखडता पाखडता पोहे नाही दिले. पाखडता पाखडता जो भुगा पुढे येतो ना पोह्यांचा, तो पाखडलेला भुगा मुठभर
तिच्या हातामध्ये टेकवला. सुशीला मातेनं विचार केला एवढंच मिळालंय, पण आपल्या पतीला सांगितलं तर निरोप तिथपर्यंत नाही पोहोचायचा. मग काय करावं? 4 घरी ठिकाणी मागायला गेली, 4 ठिकाणची एकत्र केली. कारण त्या देवाला सुद्धा कळायला पाहिजे, अरे यानं येताना सुद्धा एका घरची नाही 4 घरची मागून आणली आहे, याची परिस्थिती काय आहे कळालं पाहिजे देवाला. 4 ठिकाणचं मागून आणलं आणि आता मात्र सुदामजींच्या जवळ आली. स्वतःच फाटकं लुगडं त्याचंच कापड फाडलं, त्याच्यात गाठ बांधली आणि सुदामजीच्या काठीला अडकवून दिली. स्वामी आता जा तुमच्या देवाला भेटायला. आता मात्र मन आनंदी झालं आणि सुदामजी माझ्या भगवंताला भेटायला चाललोय, माझ्या मित्राला भेटायला चाललोय म्हणून निघाले. बा पायात चप्पल नाही आहे, अंगावर नीट कपडे नाही आहेत, ऊन पडलेला आहे, तप तप तापलेली जमीन आहे, पण तरी सुद्धा आनंदी मनानं माझे त्या ठिकाणी सुदामजी निघाले देवाला भेटायला. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. गाते गाते मन में गाते मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. लोटा और झारे गले में आगे, तांदुल की पोतली बगल में दबा के, लोटा और झारे गले लटका के, गाते गाते मुख से गाते गाते मुख से हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदामजी निघाले.
जात असताना भजन तर चालूच आहे अंतकरणामध्ये. आणि भजन करत असताना मनामध्ये त्या ठिकाणी विचार आहेत. निघालोय खरं, पण घरची परिस्थिती काय आहे, कधी भेटेल तो देव. हो अंगावर फाटके कपडे आहेत, पायात चप्पल नाहीये. आणि भगवंताच्या आशेनं त्या ठिकाणी निघालेत पा. जाता जाता एका नदीच्या काठी एका झाडाखाली चालून चालून दम लागला म्हणून सुदामजी त्या ठिकाणी बसलेत पा. आणि बसल्यानंतर त्या भगवंताला म्हणू लागले, देवा अरे किती लांब आहे रे अजून तुझं नगर. हो दूर नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी बड़ी दूर नगरी. कैसे आऊं रे कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, तेरे द्वार का नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी बड़ी दूर नगरी. कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, तेरे द्वार नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी बड़ी दूर नगरी. आणि आता मात्र त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करता करता भगवंताला म्हणावा, रे खूप दूर आहे रे तुझी नगरी अजून, असं काहीतरी कर ना रे, मला घेऊन जा ना इथून. बसल्या जागी झोप लागली. झोप लागल्यानंतर मग मात्र भगवंतानं योग मायेनं सुदामजींना त्या ठिकाणाहून उचललं आणि आपल्या नगरीच्या जवळ आणून मांडलं.
जाता जाता मूर्छित होऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी भगवंताला उचलून नेतात पहा. आता मात्र त्या ठिकाणी भगवंतानं योग मायानं आपल्या नगरीत अडून सोडलं सुदामजींना. आणि सुदामजींना त्या ठिकाणी ज्यावेळेला त्या ठिकाणी आले ना सुदामजी, सगळं काही सांगितलं. ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी धावत धावत आले. भगवंतानं त्या ठिकाणी सुदामजींना धरलंय, स्वतःच्या गळ्याला मिठी मारली आहे. आणि आता मात्र भगवंतानं सुदामजींना आणून त्या ठिकाणी व्यासपीठावर बसवलं. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये मेहमान के साथ अजीब आ गया है, किधर भी सुदामा करीब आ गया है. बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा. खुशी का समा अब करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, राधा रानी सरकार की जय. आता मात्र सुदामजींना त्या ठिकाणी भगवंतानं आणलेलं आहे. आतमध्ये महालात भगवंत घेऊन आले सुदामजींना. आणि सुदामजींना घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी आसनावर बसवलं. आणि बसवल्यानंतर भगवान परमात्मा जगाचा मालक आहे तो, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान नाही हलत. अरे हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी ज्याच्या सावलीला सुद्धा शिवता येत नाही असा देव, पण गरीब असणाऱ्या, कपडे फाटलेल्या, ज्याच्या पायात चप्पल नाही, ज्याच्या डोक्यात टोपी नाही, अशा सुदामजींना व्यासपीठावर बसवलंय. आणि भगवंत सेवेकरी म्हणून त्याच्या चरणाशी बसले. भगवंतांनी रुक्मिणी मातेला सांगावं, रुक्मिणी जा पाद्य पूजा करण्यासाठी पाणी घेऊन ये. रुक्मिणी मातेला येऊन पाहिलं आणि पाहिलं बरोबर काय, मी पाणी घेऊन येण्याच्या आत भगवंतानं सुदामजीची पावलं आपल्या नयन अश्रूनं धुतलेली आहेत. पाहिलं, विचार केला, अरे काय याच्यात एवढं विशेषत्व आहे. याच्याकडे गळ्यात नाही, सोनं नाहीये, नाणं नाहीये, अंगावर कपडे चांगले नाही, डोक्यात टोपी नाही, त्याचा अवतार कसा आहे, का बरं देव असं करतस. भगवंत विचारतात सुदामजीला, अरे सुदामा, अरे खूप दिवस झाला आपण भेटलेलो, अरे तुझं लग्न वगैरे काही झालंय की नाही अजून. हो झालंय ना देवा, सुशीला नावाची खूप सुंदर पत्नी आहे माझी. अरे मग 100% लग्न झाले म्हटल्यावर इकडे येताना माझ्या वहिनीनं तुला रिकाम्या हातानं पाठवलं नसेल रे. काय दिलंय माझ्या वहिनीने माझ्यासाठी, दे ना मला.
तिनं रिकाम्या हाताने नसेल पाठवलं तुला. पण सुदामजीने एवढं औदार्य पाहिलं देवाचं. माझा मित्र द्वारिका नगरीचा राजा झालाय आणि त्याला ही पोह्यांची या ठिकाणी चूर भुगा हा त्याला द्यावा का? हे पोहे त्याला द्यावेत का? लाजल्यासारखं झालं म्हणून ते पोह्याची मूठ अशी लपून ठेवू लागली. पोह्याची ती मूठ लपवली आणि ती पोह्याची मूठ लपवल्या बरोबर अरे दे ना सुदामा, काय दिलं वहिनीनं, काय दिलं, दे ना मला. तसं तसं मूठ पोह्याची जी मांडलेली गाठोडं आहे ती लपून ठेवू लागले सुदामजी. देवानं जाणलं होतं, देवानं त्याच्याकडून हिसकावून घेतलं आणि हिसकावून घेतल्याबरोबर त्या ठिकाणी देवाने ती गाठ सोडली आणि गाठ सोडलेली पाहिली ना. पाहिलं तर काय, नुसती एका घरची पोहे नव्हते ते, 4-5 घरचं मागितलेलं देवानं ते पाहिलं. पण देव म्हटला नाही मला 56 प्रकारचे भोग लोक त्या ठिकाणी मांडतात, मग हे कसं खावं. भगवंतानं ती गाठ सोडली, पहिला कपानं तोंडात घातला, सगळं ऐश्वर्य सुदामजींना देऊन टाकलं. आता मात्र दुसऱ्या कपानं घेतला, तोंडात टाकला, दुसऱ्या कपाण्याबरोबर सर्व सुख त्या ठिकाणी भगवंतानं त्यांना देऊन टाकलं. आता मात्र उरलेला तिसरा कपाना खाणार तेवढ्यात रुक्मिणीने हात धरला. देवा थांबा, अहो सगळं तुम्हीच खाणार आहेत का? आमच्यासाठी काहीतरी. कारण रुक्मिणीला माहित होतं, रुक्मिणी माता म्हणतात यानं सगळं देऊन टाकलंय 2 याच्यामध्ये आणि आता जर तिसरं खाल्लं तर आमच्या सहित सगळं द्यायला बसलंय. म्हणून तिसरा गप्पानं खाऊन नाही दिला, हिसकवून घेतला. आता मात्र त्या ठिकाणी ते पोहे खाल्ल्यानंतर मग मात्र अजून गप्पा रंगाला आल्या. सुदामजी म्हणतात अरे देवा, माझं तर विचारलंस, तुझं काय चाललंय सांग ना. तुझं लग्न झालं का, तुझं कसं चाललंय? ते म्हटले हो माझंही लग्न झालंय, अतिशय सुंदररित्या माझं चालू आहे. मग म्हटले लग्न झालंय म्हटल्यानंतर मला त्यांची भेट घालव, माझी ओळख करून दे त्यांना. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी आता मात्र ते म्हटले ठीक आहे. सगळ्यांना बोलवलं. आता मात्र सुदामजी पाय समोर करून बसलेत. सुदामजींना देवानं सांगावं सुदामा आशीर्वाद दे सगळ्यांना. सुदामजींनी पाय समोर करावेत. पहिल्या रुक्मिणी मातेंनी डोकं टेकवलं, म्हटले अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्याच्यानंतर मग मात्र जसं जसं पटराण्या येऊ लागल्या तसं तसं आशीर्वाद देऊ लागले. सुरुवातीला 8 पटराण्या आल्या, त्यांना आशीर्वाद देऊन झाले. सुदामजी म्हणतात देवा लईच मोठा डल्ला मारलाय रे, लोकांना एक मिळत नाही, 8 पत्न्या केल्या. देव म्हणतात सुदामजी एवढ्याच नाही तर अजून येतात, थांबा म्हटले. आता मात्र तिकडून लाईनच चालू झाली. सुदामजी म्हणतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता मात्र 100-150 झाल्या, कंटाळले. आता नुसतं म्हणायला लागले सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. पाहता पाहता त्या ठिकाणी 1000-2000 झाल्या. आता मात्र हात गळून आला, हात खाली, भगवंतानं हात धरला. तरी समोरून येतातच आहे पत्न्या, येतातच आहे. देवानं हात धरला. सुदामजी म्हणतात आता काहीच म्हणत नाही, नुसतं शेवट म्हणायला सुरुवात केलं भव भव भव. अक्षरशः आता दम भरला. सुदामजी म्हणतात देवा अरे अजून किती आहेत? एक काम कर बाबा, आता माझ्याच्यानं काही आशीर्वाद देणं होत नाही. एक काम कर, आधी तूच माझ्या पाया पड, तुलाच आशीर्वाद देतो म्हणजे सगळ्यांना लागू होईल. साक्षात जगाच्या मायबापानं भगवंताच्या पाया पडावं आणि सुदामजींनी आशीर्वाद दिला भगवंताला. आता मात्र त्या ठिकाणी सुखानं आनंदानं त्या ठिकाणी दिवस गेले. पण आता निघायची वेळ आहे. सुदामजी म्हणतात देवा आलोय मी, लेकरं बाळ ठेवून आलोय, बायको ठेवून आलोय घरी, आणि घरी ठेवून आलोय तर त्यांची सोय बघावी लागेल. एवढ्या दिवस राहिलो, आता निघतो बाबा मी, जातो. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सुदामजी निघाले.
पुन्हा भगवंतानं त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला पूजनाचं ताट आणायला लावलं. पूजन करू लागले. पण भगवंत असा आहे, अंतरीनं भाव जाणतो. भगवंतानं त्या ठिकाणी ताटातून कुमकुम तिलीक घेतलं. सुदामजीच्या डोक्यावर कपाळावर बोट टेकवलं. पण टेकवत असताना भगवंतानं पाहिलं होतं त्यांच्या कपाळावर लिहिलेली ती ललाट रेषा, जी आम्ही म्हणतो ना 5वीच्या दिवशी 6वी आमच्या कपाळावर लिहून जाते. सुदामजीच्या कपाळांवर लिहिलेलं होतं श्रीक्षय, म्हणजे लक्ष्मीचा नाश. भगवंतानं विचार केला, माझा सुदामा इथपर्यंत आलाय, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून भगवंतानं कुमकुम तिलक हातामध्ये घेतलाय. असं बोट म्हणलं, तसंच बोट फिरवलं आणि शब्दच उलटा केला. यक्ष स्त्री म्हणजे लक्ष्मीचा कधीच नाश न पावणार. आता मात्र पूजन झालं. पूजन झालं त्या ठिकाणी सुदामजी निघाले. जात असताना देवाला म्हणतात, देवा देवा जातो बर का, देवा येतो बर का. सुदामजींना वाटलं एवढी माझी परिस्थिती पाहून निदान काहीतरी धर तरी म्हणेल, काही ने तरी म्हणेल. म्हणून थोडं एक पाऊल पुढे गेले. सुदामजी म्हणे, देवा देवा जातो बर का. देव म्हणे, हो हो सुदामा हो. अजून थोडं, येतो देवा येतो येतो. नाही का एखादा पाहुणा निघाला की त्याला काहीतरी न्यायचं असेल, विसरलं असेल की तो कसं येऊ का मग. अजून थोडं पुढे गेलं, तुम्ही काही नाही म्हटले, हा येतो येतो. त्याला वाटतं अजून आणतो की काय बाहेर. सुदामजींना वाटलं देव काहीतरी धर म्हणेल. देवा येतो. तेवढ्यात देवानं, सुदामजी थांबा म्हणले, इकडे या इकडे या. सुदामजींना वाटलं देवाच्या लक्षात आलं, आता काहीतरी 100% देव मला देणार. जवळ बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यावर म्हणतात, सुदामजी तुम्ही निघालात तर जा बरं का, पण तेवढ्या अंगावरच ते कपडे घातलेले ते सोनं ते दागिने तेवढं मुकुट बिकुट काढून द्या म्हणले. तुमचे जुने कपडे घाला मग जा. आता सुदामजी म्हणले, काय हलकटपण आहे हा. अरे एवढा हा राज्याचा राजा झालाय हो, तरी सुद्धा अंगात घातलेलं सुद्धा मागून घेतोय. काढून दिलं सुदामजींनी. वाईट वाटलं मनाला. पुन्हा आपले फाटके कपडे घातले आणि सुदामजी निघाले. पण एक सांगू, देवाला भगवंतानं त्या ठिकाणी सुदामजीच्या अंगावरचे कपडे सोनं काढून घ्यावा असा त्यांचा भाव नव्हता. पण देवानं विचार केला, सुदामजी जर अशा वेशात जर या वनातून गेले ना, तर एखादा चोरटा त्यांना तिथं पकडेल, त्यांना मारेल, त्यांच्याकडून हिसकावून घेईल आणि माझ्या भक्ताला त्या गोष्टीचा त्रास होईल ना. म्हणून भगवंतानं ते काढून घेतलं. पण सुदामजींना नाही कळालं, वाईट वाटलं अंतकरणाला आणि मनात विचार करत 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 मात्र आपल्या सुदामनगरीमध्ये आले. काठी टेकत 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 त्या ठिकाणी आल्याबरोबर पाहिलं तर काय, सगळीकडे सुंदर असे ताजमहाल राजमहाल दिसायला लागले. जिकडे पाहावं तिकडे सोनच सोनं. अतिशय लखलखाट करू लागलेली ती नगरी होती. आणि अशा नगरीमध्ये प्रवेश केला. चालत चालत जाऊ लागले. त्यांना वाटलं मी चुकीच्या ठिकाणी आलो की काय, म्हणून पुन्हा माघारी फिरले. आणि पुन्हा माघारी फिरल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी त्यांची पत्नी होती ना सुशीला, तिनं पाहिलं आपले स्वामी आलेत पण माघारी फिरून चाललेत. त्या ठिकाणी मागेतलं पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी पाहिलं तर काय, स्वामी फिरून चाललेत म्हणले ना. आवाज दिला, ओ स्वामी कुठे चाललात. सुदामजी मागं वळून पाहतात. पाहिल्याबरोबर ते म्हणतात, अरे ह्या बाईला मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय म्हणले. कुठं बरं पाहिलं असेल, पण या बाईला मी 100% कुठंतरी पाहिल्यासारखं झालंय. कोण ग बाई तू. अहो स्वामी असं काय करता, मी तुमची पत्नी आहे, मी तुमची सुशीला आहे. अगं सुशीले, कवा घेतलंय तू सगळं. ते असला छान शालून, ते गळ्यातलं, तो गंठन, तो मोती हारण, राणी हारण. अगं एवढं त्या पाटल्या, पायातलं पैंजण, कानातले झुमके, नाकातली नथ. अगं सुशीले कवा घेतलं एवढं.
म्हटली स्वामी तुम्ही गेले होते ना ज्याच्याकडे तो तुमचा मित्र आला होता आणि त्याच्या कृपेने एवढं सगळं मिळालंय. म्हणून आम्ही म्हणतो पहा सुदाबा ब्राह्मण दुखे दारिद्र्ये पिढीला सुदामा ब्राह्मण